माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी निधन झालं। त्यांचं वय जवळपास 92 वर्षाचं होतं। प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला। ज्यावेळी भारत आर्थिक दारिद्र्याच्या कचाट्यात सापडला होता त्यावेळी भारताला त्यांनी सावरलं आणि स्वतःच्या पायावर उभं देखील केलं। चला तर मग जाणून घेऊया या अर्थतज्ञाचा प्रवास। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। सुमारे 33 वर्षापूर्वी भारत एका मोठ्या अर्थक्रांतीच्या आणि धोरण क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा होता। ही धोरणाबद्दलची क्रांती घडवण्यात तेव्हाचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिम्हा राव आणि अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांचा मोठा वाटा होता। डॉक्टर मनमोहन सिंग या राजकारणाबाहेरच्या व्यक्तिमत्वाला अर्थमंत्रीपदी नेमणं, नंतर भारतानं आर्थिक धोरणाबद्दलची वेगानं पावलं टाकणं, या दोनही गोष्टीचा इतिहास मोठा रंजक आहे। 1991च्या वर्षभरात एखाद्या पॉलिटिक थ्रिलर सिनेमात घडाव्यात अशा एकामागे एक घटना भारतात घडत गेल्या आणि त्याचे साक्षीदार होते डॉक्टर मनमोहन सिंग। राजीव गांधी यांची हत्या आणि नवे पंतप्रधान चंद्रशेखर यांचं सरकार कोसळल्यानंतर देशात निवडणुकीच्या प्रचाराचा झंझावात सुरू झाला। त्यामध्येच 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची तामिळनाडूत हत्या करण्यात आली। त्यामुळे केवळ काँग्रेस पक्षच नाही तर एकूणच मध्यवर्ती राजकीय केंद्रामध्ये देखील गोंधळाचं आणि अनिश्चिततेचं वातावरण तयार झालं। नवा नेता निवडीच्या प्रक्रियेत थोडा काळ गेल्यानंतर 20 जून रोजी काँग्रेस पक्षाच्या नव्या संसद मंडळाने पी.व्ही. नरसिम्हा यांची नेता म्हणून निवड केली। पण नरसिम्हांना मोठा धक्का बसला, कारण भारतीय अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरून पूर्णपणे घसरलेली होती। हे संपूर्ण देशाला त्यावेळी समजलं होतं। इराकनं कुवेतवर केलेल्या चढाईमुळे आखाती युद्धाला सुरुवात झाली होती। त्यामुळे तेलाचे दरही गगनाला भिडले होते। NRI मंडळींनी भारतातील गुंतवणुकीचा हात आखडता घेतला आणि त्यामुळे भारतातील डॉलर्सची गंगाजळी लक्षणीयरित्या आटायला लागली। या लोकांनी भारतीय बँकांमधले ऑक्टोबर 1990 पासून सगळे डॉलर काढून घ्यायला सुरुवात केली। केवळ 3 महिन्यात त्यांनी 20 कोटी डॉलर्स माघारी घेतले। 1991च्या एप्रिल ते जून या महिन्यात 95 कोटी डॉलर्स काढून घेण्यात आले। भारताने अल्पमुदतीची कर्ज भरपूर घेतल्यामुळेही अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठा ताण पडला होता। या पार्श्वभूमीवर नरसिम्हा राव पंतप्रधान झाले। 20 जून रोजी त्यांच्याकडे कॅबिनेट सेक्रेटरी नरेश चंद्रा यांनी 8 पानाची एक नोट पाठवली। येणाऱ्या पंतप्रधानांनी आणि काही मंत्रालयांनी, विशेष अर्थ मंत्रालयाने कोणती पावले तातडीने उचलावी या संबंधीची एकंदरीतच ती नोट होती। ही नोट वाचताच नरसिम्हा राव यांनी नरेश यांना विचारलं, खरंच भारताची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे का? त्यावर चंद्रा यांनी उत्तर दिलं, फक्त वाईट नाही तर याहूनही वाईट आहे, असं त्यांनी त्यावेळी उत्तर दिलं। त्यानंतर चंद्रा यांनी चंद्रशेखर सरकारनं केलेल्या प्रयत्नाची माहिती दिली आणि कोणत्याही स्थितीत देशावर दिवाळखोरीची स्थिती येणार नाही यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे, असं देखील नरसिम्हा राव यांना सांगितलं। आता देशासमोर असलेला आर्थिक पेच सोडवण्यासाठी एखाद्या विशेष अर्थतज्ञाची नेमणूक करण्याची गरज नरसिम्हा राव यांच्या लक्षात आली। त्यांनी तातडीने अर्थमंत्री पदासाठी उमेदवार व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली। आता राजकारणाबाहेरच्या व्यक्तीलाच या पदावर नेमलं पाहिजे असं सुद्धा त्यांनी त्यावेळी जाणून घेतलं। त्यांच्या समोर 2 नाव आली। त्यातलं एक नाव होतं डॉक्टर I.G. पटेल आणि दुसरं नाव होतं मनमोहन सिंग यांचं। नरसिम्हा राव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर फायनली शिक्कामोर्तब केली आणि डॉक्टर सिंग यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून त्यांना राजी करण्याचं काम P.C. अलेक्झांडर यांच्याकडे सोपवण्यात आलं। अलेक्झांडर हे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळात पंतप्रधानाचे सचिव होते। ही घटना अलेक्झांडर यांनी थ्रू द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे। अलेक्झांडर यांनी 20 तारखेला मनमोहन सिंग यांच्या घरी फोन केला, पण डॉक्टर सिंग युरोप दौऱ्यावरून रात्री उशिरा पोहोचतील असं त्यांच्या कुकने अलेक्झांडर यांना सांगितलं। त्यानंतर 21 तारखेला पहाटे 5 वाजताच त्यांनी सिंग यांच्या घरी फोन केला। त्यावेळी डॉक्टर सिंग झोपल्याचं आणि त्यांना डिस्टर्ब करू नये असं त्यांच्या कुकने परत एकदा अलेक्झांडरला सांगितलं। तेव्हा अलेक्झांडर यांनी आपलं नाव वारंवार सांगून काही प्रभाव पडतोय का याची सुद्धा चाचणी केली, मात्र समोरच्या कर्तव्यपरायण व्यक्तीवर याचा काहीही परिणाम पडला नाही। शेवटी त्यांनी फारच आग्रह केल्यानंतर डॉक्टर सिंग यांना उठवण्यात आलं। अलेक्झांडर सिंग यांनी एक अत्यंत तातडीचं काम असून मी काही मिनिटात तुमच्या घरी भेटायला येतोय असं डॉक्टर सिंग यांना सांगितलं।
थोड्या वेळातच अलेक्झांडर त्यांच्या घरी पोहोचले. तोपर्यंत जेट लॅगमुळे त्रस्त झालेले डॉक्टर सिंग पुन्हा एकदा झोपी गेले होते. तेव्हा त्यांना पुन्हा उठवण्यात आलं आणि अखेर अलेक्झांडर यांनी अर्थमंत्री म्हणून तुमच्या नावाला नरसिंहराव यांनी पसंती दिल्याची बातमी त्यांना दिली. त्यावर डॉक्टर सिंग यांनी यावर तुमचं मत काय आहे असा प्रश्न अलेक्झांडर यांना विचारला. त्यावर माझं जर यापेक्षा काही वेगळं उत्तर असतं तर अशा वेळी मी तुमच्याकडे आलोच नसतो असं उत्तर अलेक्झांडर यांनी दिलं. मोजक्या वाक्याच्या चर्चेनंतर डॉक्टर सिंग यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी होकार दिला. तुमच्या मागे पंतप्रधान उभे राहतील असा देखील विश्वास अलेक्झांडरनी त्यावेळी त्यांना दिला. सिंग यांनी पंतप्रधानांना धन्यवादाचा संदेश माझ्यातर्फे द्या अशी मागणी सुद्धा त्यावेळी अलेक्झांडरला केली. पदावर नियुक्ती आणि पुढील कामकाज नरसिंहराव यांचे सरकार सत्तेत येताच एरवीच्या स्थितीत नव्या सरकारांना मिळतो तसा मधुचंद्राचा काळ या सरकारच्या वाट्याला मात्र मिळाला नाही. पहिल्याच दिवसापासून अर्थव्यवस्थेचं रुतलेलं चाक बाहेर काढून त्याला गती देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करायचे होते. तसेच या जोडीने प्रयत्न करूनही दाखवले. कटू निर्णय आणि स्पष्टपणामुळे डॉक्टर सिंग यांच्यावर राजकारणातल्या अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या टीका केल्या हे सुद्धा त्यावेळी लक्षात आलं. डॉक्टर सिंग हे राजकारणाबाहेरचे असल्यामुळे त्यांनी पदावरती आल्यापासूनच कामाचा धडाका लावत देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र न लपवता जे चित्र आहे ते सर्वांसमोर मांडायला सुरुवात केली. माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी टू द ब्रिक अँड पॅक या पुस्तकात या घडामोडीचं वर्णन केल्याचं दिसून येतं. निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाने वर्तमानपत्र छपाईचा कागद, केरोसिन, मीठ, डिझेल, सायकल दुचाकी, बल्ब, सुती साड्या, धोत्रे, स्टोव्ह, पोस्टकार्ड, खाद्यतेल अशा 10 वस्तूंच्या किमती पहिल्या 100 दिवसात स्थिर करून 10 जुलै 1990च्या दरापर्यंत मागे नेऊ असं आश्वासन त्यावेळी जनतेला दिलं होतं. मात्र 25 जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंग यांनी आपल्याकडे कोणतीही जादुई छडी नसल्याचं त्यावेळी सांगितलं. तसेच हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी कोणतीही यंत्रणा तयार नाही असं देखील स्पष्ट मत त्यांनी त्यावेळी मांडलं. त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस पक्षातच मोठा गोंधळ उडाला. आधीच नाजूक स्थिती असलेल्या सरकारमधील काही खासदारांनी पंतप्रधानांकडे नाराजी देखील व्यक्त केली. पण हे प्रकरण त्यावेळी लवकरच शांत झालं. यानंतर डॉक्टर सिंग आणि पंतप्रधान नरसिंहराव यांनी रिझर्व्ह बँकचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 1 जुलै रोजी डॉलर, येन, पौंड, मार्क, फ्रँक याच्या तुलनेत रुपयाची किंमत 7% कमी करण्यात आली. त्यानंतर 3 जुलै रोजी 11% परत एकदा किंमत कमी करण्यात आली. आयात करत असलेल्या वस्तूंचं बिल देण्यासाठी सरकारला परकीय चलनाची मोठी गरज होती. त्याआधीच्या चंद्रशेखर सरकारने 16 मे रोजी 20 मेट्रिक टन सोनं युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लंडकडे सोपवलं होतं. नरसिंहराव यांच्या सरकारने 4, 7, 11 आणि 18 जुलै अशा 4 दिवसांमध्ये 46.91 टन सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 16 मे रोजी $20 कोटी आणि पुढच्या 4 खेपांमध्ये $4 कोटी उपलब्ध झाल्याचं दिसून आलं. अर्थातच संसदेत या निर्णयावर जबरदस्त टीका करण्यात आली. संसदेतील सर्वांच्या प्रश्नांना मनमोहन सिंग यांनी अगदी शांतपणे उत्तरं दिली. सुरक्षेच्या कारणास्तव या निर्णयाचा कोणताही गाजावाजा न करता तो अंमलात आणण्याची खऱ्या अर्थाने गरज होती. यामुळे सोनं परदेशात ठेवण्याची गरज परत भारताला पडणार नाही असं देखील मत त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मांडलं. यानंतर उद्योग धोरणातही डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या माध्यमातून अनेक बदल करण्यात आले. डॉक्टर मनमोहन सिंग ज्यावेळी अर्थमंत्री झाले त्यावेळी त्यांनी पहिलं बजेट मांडलं. मनमोहन सिंग यांनी आपला पहिला अर्थसंकल्प 24 जुलै रोजी मांडला. या अर्थसंकल्पात युरिया आणि इंधनाची दरवाढ सुचवली होती. त्यामुळे साहजिकच काँग्रेसच्याच खासदारांनी या बजेटवर मोठ्या प्रमाणात टीका करायला सुरुवात केली. अनेक खासदारांनी कट मोशनचा पर्याय देखील आपल्यासाठी खुला आहे असं त्यावेळी सूचित केलं. महाप्रयासानंतर काँग्रेस आणि संसदीय मंडळ आणि सरकार यांच्यामध्ये चर्चेद्वारे तोडगा काढून पुढे वाटचाल करूयात अशी त्यावेळी तरतूद करण्यात आली. अशा प्रकारे डॉक्टर सिंग यांची संसदीय कारकिर्दी सुरू झाली. 1991 आणि 96 या कालावधीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची आणि देशाची दिशा बदलली असं त्यावेळी म्हटलं जात होतं. यामध्ये राव आणि सिंह या दोघांच्या जोडीचा मोठा वाटा होता. आज देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा अशाच नाजूक स्थितीत येऊन पोहोचलेली आहे. यावर मान वर काढण्यासाठी राव आणि सिंह यांचा फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरावा लागेल असा विचार बहुतांश आता लोकांच्या मनात यायला लागला. स्वतंत्र भारतात अनेक वेगवेगळ्या पदावर काम करणारे ते एकमेव नेते असावेत
अर्थशास्त्राचे व्याख्याते, भारत सरकारचे मुख्य अर्थ सल्लागार, राज्यसभा खासदार, रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, संयुक्त राष्ट्राच्या साऊथ कमिशनचे सरचिटणीस, UCGचे अध्यक्ष, अर्थमंत्री, अर्थ खात्याचे सचिव, राज्यसभेत विरोधी पक्षनेते, पंतप्रधान अशा अनेक पदावर त्यांनी त्यावेळी काम केलं. त्यांच्या शांत, संयमी आणि अभ्यासू स्वभावामुळे भारत देशाने त्यांच्यावर प्रचंड प्रेम देखील केलं. ज्यावेळी भारताला सावरण्याची गरज होती त्यावेळी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या भारताला सावरण्याचं काम केलं. अशा महान व्यक्तिमत्वाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. आणि मनमोहन सिंग यांच्याबद्दल तुमच्या मनात जर अजून काही आठवणी असेल तर त्या आठवणी आमच्या चॅनलला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.